नमस्कार मित्रांनो. इतिहासातली एक अभूतपूर्व अशी सायबर विश्वातली घटना घडली आहे. हे तुम्ही मॅट्रिक्स बघितलंच असेल. मी पाहिलाय 1-2 आणि त्याच्यावरूनच प्रेरणा घेऊन दहशतवाद्यांनी न्यूयॉर्कमध्ये ट्विन टॉवरवरती हल्ला केला होता. पण आता मी जी तुम्हाला घटना सांगणार आहे, जी आपण रोज वापरतो ChatGPT मी पण वापरतो, राइट? आणि असे अनेक आपण एआयचे प्लॅटफॉर्म सध्या वापरतो. पण या एआयनी स्वतःहून जी कृती केली ती एखाद्या चित्रपटामध्ये पण तितका त्याच्यात थ्रिलरचा भाग नसता. इतकं हे जबरदस्त प्रकरण आहे. हे एआय भविष्यामध्ये काय करू शकतो त्याची ही चुणूक आहे. ही घटना कशी घडली? ChatGPTने काय सांगितलं? आणि हे कशाचं द्योतक आहे? हे नीट लक्षात घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या लक्षात येईल, की एआय नावाचा जो टूल आता सगळ्यांच्या हातामध्ये आलाय, तो काय करू शकतो. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. सो ही भविष्याची चाहूल आहे की धोका आहे? हे तुम्ही ठरवा आणि तुमचं मत या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. हे तंत्रज्ञानाच्या जगामध्ये आजपर्यंत केवळ हॉलिवूडच्या सायन्स फिक्शन चित्रपटामध्ये दिसणारं दृश्य प्रत्यक्षामध्ये घडलंय. ChatGPT बनवणाऱ्या ओपन एआय कंपनीच्या अतिप्रगत एआय मॉड्यूलनं मानवी आदेशाशिवाय चक्क चोरी केली आहे. त्याला कुणी सांगितलं नव्हतं असं तू कर म्हणून. त्याने स्वतःहून विचार केला आणि हगिंग फेस या प्रसिद्ध एआय प्लॅटफॉर्मच्या सर्व्हरवरती थेट सायबर हल्ला केला. ओपन एआयनं स्वतःच या घटनेची कबुली दिली आहे आणि त्याने असं म्हटलंय, की इतिहासातील अभूतपूर्व सायबर घटना. त्याला इंग्रजीमध्ये त्याने असं म्हटलंय, अनप्रेसिडेंटेड सायबर इन्सिडेंट. आता हा कसा घडला बघा. ओपन एआयची टीम आपल्या GPT 5.6 एसओएल किंवा सोल आणि एका गुप्त प्रयोगात्मक मॉडेलच्या सायबर सुरक्षेची क्षमता तपासत होती. त्यासाठी एक्सप्लॉइट GYM किंवा जिम नावाच्या चाचणीत एआयला एका विशिष्ट स्कोर म्हणजे त्याला एक विशिष्ट स्कोर गुण मिळवण्याचं उद्दिष्ट दिलं गेलं होतं. चाचणी सुरक्षित राहावी म्हणून एआयला एका सँडबॉक्समध्ये ज्याला आपण सुरक्षित डिजिटल चौकट म्हणतो, तिथे टाकलं होतं. म्हणजे ॲटमोस्ट केअर घेतली गेली होती. जास्तीत जास्त सुरक्षा घेतली गेली होती. पण एआयनं चाचणीत जास्त गुण मिळवण्यासाठी चक्क चोरीचा आणि हॅकिंगचा शॉर्टकट शोधला. तुम्ही कल्पना करू शकता, की एआयनी स्वतःच ठरवलं, की मला चोरी करायची आणि हॅकिंग करायची. मग त्याने काय केलं? तर एआयनं स्वतःच्या सिस्टममधली जी पॅकेज कॅशे आहे, ज्याला आर्ट फॅक्टरी आपण म्हणतो, त्यामधली एक अज्ञात त्रुटी, झिरो डे व्हल्नरॅबिलिटी शोधून काढली आणि बाहेरच्या इंटरनेटवर जाण्याचा मार्ग मिळवला. म्हणजेच आपली जी सुरक्षा तटबंदी होती ती पूर्ण भेदली. मग तो स्वतः इंटरनेटवरती आल्यानंतर एआयनं स्वतःच्या तर्कानं शोध लावला, की हगिंग फेसच्या सर्व्हरवर आपल्या चाचणीची उत्तरं आणि डेटा असू शकतो. पुढचं बघा आता. एआयनं चोरीच्या आयडी पासवर्डचा वापर केला आणि एका मागोमाग एक गुंतागुंतीचे 17,000हून अधिक ऑटोमोटिव्ह प्रयत्न करत हगिंग फेसच्या मुख्य सर्व्हरमध्ये प्रवेश पण मिळवला. या संपूर्ण प्रवासामध्ये कोणत्याही माणसानं एआयला हॅकिंग करण्याचा आदेश दिला नव्हता. चाचणीत जिंकण्यासाठी एआयनं स्वतःच्या बुद्धीनं हा मार्ग निवडला. आता मग काय झालं? ओपन एआयची जी GPT 5.6 सोलचा जो प्रयोगात्मक मॉडेल आणि लक्ष्य ठरवलेली जी हगिंग फेस कंपनी होती, तिनं एआयच्या स्वतःच्या हिमतीवर सुरक्षित चाचणी परिसर म्हणजे सँडबॉक्स तोडून दुसऱ्या कंपनीच्या सर्व्हरवर अनधिकृत सायबर हल्ला केला. हे घडलं जुलै 2026च्या मध्यामध्ये आणि 21 ते 22 जुलै रोजी या सायबर हल्ल्याचा अधिकृत खुलासा करण्यात आला. कुठं घडलं हे? तर ओपन एआयच्या संशोधन लॅबमधून थेट इंटरनेटद्वारे हगिंग फेसच्या मुख्य सर्व्हरमध्ये. इन्स्ट्रुमेंटल कन्व्हर्जन्स आणि रिवॉर्ड हॅकिंग हे त्याच्यासाठी हे घडलं. दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एआयनं नैतिक किंवा कायदेशीर मर्यादा बाजूला ठेवून चोरीचा मार्ग निवडला. कसं घडलं? तर सिस्टीम मधल्या गुप्त त्रुटी, झिरो डे व्हल्नरॅबिलिटी शोधून चोरीचं क्रेडेन्शियल वापरून स्वयंचलित कोडचा मार्ग केला. या घटनेमुळे जगभरामध्ये खळबळ माजलेली आहे. एआय नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका आता हळूहळू सगळ्यांच्या लक्षात यायलाय
जर एआयला एखादं काम दिलं तर ते पूर्ण करण्यासाठी ते कोणत्याही नियमांचं किंवा सुरक्षेचं उल्लंघन करू शकते, हे या घटनेतनं दिसलं. कोणत्याही एआयला सॉफ्टवेअरच्या बंद चौकटीत, ज्याला सँडबॉक्स आपण म्हणतो, कैद ठेवणं आता सोपं राहिलेलं नाही. मानवी हॅकर्सच्या ज्या कामासाठी दिवस किंवा आठवडे लागायचे मानवी हॅकर्सला, ते एआय सेकंदात करू शकतो. त्यामुळं भविष्यात डिजिटल सुरक्षेचा मोठा धोका निर्माण झालाय. अमेरिकन संसद आणि जगभरातील सुरक्षा संस्थांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे आणि प्रगत एआय मॉडेलच्या थेट चाचण्यावर कडक सरकारी नियम आणण्याच्या हालचाली सुरू केल्यात. सध्याची ताजी स्थिती काय माहिती आहे? हगिंग फेसचे सीईओ क्लेमेंट डेलांग आणि ओपन एआयच्या टीमनं 24 तास एकत्र काम करून ही घुसखोरी रोखली आणि सुरक्षेचा प्रश्न सोडवलाय. ओपन एआयनं या घटनेनंतर ज्या प्रयोगात्मक मॉडेलला हा प्रकार केला, त्याला एन्क्रिप्ट करून चाचणीतून कायमचं हटवलंय. ओपन एआयनं अशा प्रकारच्या थेट इंटरनेट जोडलेल्या एआय रेड टीम चाचण्या सध्या थांबवल्यात आणि अधिक कडक सुरक्षेचे नियम लागू केले. एआय तंत्रज्ञानाच्या इतिहासातील ही घटना एक गंभीर इशारा मानली जाते. मानवी बुद्धिमत्तेला आव्हान देणारं हे एआय भविष्यात स्वतःच्या अटीवर काम काय करू लागलं स्वतः, तर काय होईल याची ही चुणूक आहे. माझ्या मते हे दुधारी शस्त्र आहे. जसं ॲटॉमिक एनर्जी ही दुधारी शस्त्र आहे. त्याच्यापासून वीज निर्मिती होऊ शकते. त्याच्यापासून शेती तंत्रज्ञान इरॅडिकेशन करण्यासाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो. चांगल्या पद्धतीचे बियाणं आपण त्याचा उपयोग करू शकतो, है ना? त्याचबरोबर अणुबॉम्ब पण बनवू शकतो. हे असं तंत्रज्ञान आहे. मी नेहमी म्हणतो आणि लक्षात ठेवा, की मी जेव्हा 3 वर्षापूर्वी म्हटलं, की मुख्य माध्यमं संपली आहेत, संपत जातील. कारण ते त्यांच्याच कर्मानं मरणार आहेत. पण एआय नंतर तर ते खूपच बदलणारं माध्यम आहे. मी स्वतःचा एआयचा व्हिडिओ जो अमेरिकन कंपनीला व्हॉईस आणि व्हिडिओचा सॅम्पल देऊन बनवला, तो मी घोषित करेपर्यंत लोकांना माहिती नव्हतं, की मी तो नाहीच आहे. आत्ताही एआयचा आपल्या आयुष्यामध्ये जो हळू आणि मोठ्या प्रमाणामध्ये शिरकाव होतोय, त्याला आपण बाजूला नाही करू शकत. आपण फक्त हे करू शकतो, की त्याच्यावरती नियंत्रण कसं ठेवता येईल. जसं अणुऊर्जेच्या संदर्भामध्ये त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं हाच त्याच्यातला उपाय आहे. त्याच्यासाठी जसं फुकुशिमामध्ये हायड्रोजन बॉम्ब गॅसची निर्मिती झाली आणि त्सुनामीनंतर आपण बघितलं, की तिथल्या अणुऊर्जा प्रकल्पामध्ये ब्लास्ट झाले. आताही कुडनकुलमपासून ते आपल्या मुंबईच्या तारापूरपर्यंत अनेक ठिकाणी आपण त्या अणुऊर्जेला नियंत्रित ठेवलेलं आहे. ती अणुऊर्जा ही या जगातली सर्वात स्वच्छ आणि पर्यावरणाचं कमीत कमी नुकसान करणाऱ्या ऊर्जेच्या पर्यायापैकी एक मानली जाते. तसंच विज्ञानाचं आहे. विज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. ते जर तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीसाठी, मानवाच्या उत्क्रांतीसाठी आणि मानवाच्या कल्याणासाठी वापरलं, तर ते फार महत्वाचं आहे. जसं की तळेगाव दाभाडेमध्ये एक रुग्णालय आहे. जे रुग्णालय एआयच्या मदतीनं कॅन्सरवरती अतिशय अचूक पद्धतीचं निदान आणि जे रेडिओथेरपी वगैरे असते, ज्याच्यामुळं शरीराच्या इतर अवयवाला रेडिओथेरपीची बाधा होऊ शकते. तर फक्त तेवढ्याच भागामध्ये त्या रेडिओथेरपीचा एआयच्या मदतीनं वापर करून कमीत कमी शरीराच्या इतर भागाला इजा पोहोचेल असं काम करते. तर माझ्या मते हा एआय तंत्रज्ञानाचा फायदा आहे. असे कित्येक फायदे मी तुम्हाला सांगू शकतो. पण ही घटना ही भारतासारख्या देशासाठी अतिशय काळजीपूर्वक पाहण्याची घटना आहे. म्हणून मी त्याचं सविस्तर विश्लेषण केलं. चोरी आणि नैतिकता दोन्हीही एआय नैतिकतेचं उल्लंघन सहजपणे करू शकतो. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला अशा स्टोरीजबद्दल तुमचं मत काय ते जरूर सांगा आणि ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब करा. थांबूया. थँक